ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. रात्रभर सांभाळूनी तू दिवस हा मज लाविला. हे प्रभू येशू दयाळा. झोपतो तेव्हा उशाला तूच जागत राहतो. झोपतो तेव्हा उशाला तूच जागत राहतो. पहारा धन सुरक्षित ठेवतो. रोज तू देतोस अनुभव, रोज तू देतोस अनुभव. मज तुझ्या वचनातला. हे प्रभू येशू दयाळा. आरोग्य मजला तू दिले, आरोग्य मजला अर्थ दिधला जीवना. एवढ्यासाठी करावी मी तुझी आराधना. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लूक याचा 14वा अध्याय 25 ते 33 ही वचने. लूक 14, 25 ते 33 ही वचने. त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी माझा स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाही तर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून पाहतील. हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय. जर जाता येत नसेल तर तो दूर आहे. तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त या पवित्र शास्त्रामध्ये लूकशुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये आणि आम्हास 26 तर 33 पर्यंत वाचण्यासाठी मिळत आहे की प्रभू म्हणत आहे,
जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आई वडिलांवरती व इतरांवरती प्रेम करन तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. होय, रोज स्वतःचं मरण घेऊन आम्ही ख्रिस्ताला अनुसरणे, जगिक दृष्टीमध्ये, जगिक सर्व गोष्टींमध्ये मरण पावलेले. नाहीतर काय होणार? प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की हाती काम घेतलेलं आहे बुरुज बांधण्याचं, परंतु त्याने अंदाजच काढला नाही, विचार केला नाही, सर्व त्याने नियम पाहिले नाही. तो आपला खर्च आपल्याकडे आहे की नाही याचं कोणतीच त्याला माहिती नाही, तर तो ढासळून जातो. तो काम अर्धवट करतो, ते पूर्ण होत नाही. प्रियांनो, आम्ही देखील प्रभू ख्रिस्ताला स्वतःच आम्ही समर्पण केलेलं आहे शिष्य होण्यासाठी. ते जगिक मोह, वासना, सर्व राग, घमंड, ईर्ष्या, सर्व प्रकारे इतरांवरती जलस करणं हे आम्ही सर्व प्रकारे मारून टाकायला पाहिजे हा स्वभाव. नाहीतर आम्ही प्रभू येशूमध्ये चालू शकणार नाही. आमच्याबरोबर तेच सर्व पापाचे गुण, सर्व विचार आमच्या संगती राहतील आणि आम्ही ख्रिस्ताचे शिष्य झालेलो असताना आमच्या जीवनातून प्रभू ख्रिस्ताचं आचरण नव्हे तर जगिक गोष्टी आमच्या जीवनातून इतरांना दिसतील आणि आम्ही पूर्ण सेवा करू शकणार नाही. आम्ही त्या सेवेमध्ये पडूत किंवा आमच्या जीवनातून देवाला आवडणारी सेवा होणार नाही. प्रियांनो, प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही शिष्य हो पाहता, परंतु तुम्ही आत्मत्याग केला का? तुम्ही जगिक मोहाला सोडले का? तुम्ही जगिक जे प्रेम आहे तुमचं त्यामध्ये स्वतःला सर्व प्रकारे माझ्यावरती अवलंबून तुम्ही ठेवलं आहे का? मला शरण आलात का? कारण की माझा शिष्य होण्यासाठी तुम्हाला आत्मत्याग करावा लागेल, आपल्या जीवाचा देखील त्याग करावा लागेल. होय प्रियांनो, आम्ही हा पाचारणास आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. नाहीतर हवाबाईने जसं की ते फळाबद्दल ऐकलं, मनामध्ये मोह झाला आणि तिने ते तोडून खाल्लं, पाप आलं जगात. प्रभूच्या राज्यात चालत असताना आता असं चालणार नाही. पापही करून आम्ही देवाच्या राज्यात चालू शकत नाही. देवाच्या आज्ञा म्हणून आम्ही देवाच्या राज्यात चालू शकत नाही. आम्ही देवाच्या आज्ञा पालन करू. आम्ही पापापासून दूर राहू, कारण आम्ही पापाला मेलेले आहोत. आम्ही जगाच्या दृष्टीला मेलेले आहोत. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःचा आत्मत्याग करावा. निश्चित आम्ही चांगले शिष्य बनू. आम्ही जगिक गोष्टीला आत्मत्याग करणारे असावे. प्रभू येशूमध्ये आत्म्याने जिवंत असावे. प्रभू आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद देवा. प्रभू तू स्तुती करतो, तो आम्हाला सुंदरतेने सांभाळलं, सहाय्य केलं, तुझं वचन दिलं. तुझं वचन होय बापा, जे पाचरण तू केलेले तुझं शिष्य होण्यासाठी होय बापा, ते पाचरण आम्ही स्वीकारू आणि देवा त्यानुसार चालण्यासाठी पवित्र आत्मा तू आमचं सहाय्य कर. प्रत्येक ऐकणाऱ्याला स्पर्श कर. जगिक मोह, पाप, चिंता, काळजी ह्या गोष्टीला मरण पावलेले, परंतु आत्मिक गोष्टीच्या द्वारे प्रभू येशू तुझ्यामध्ये जिवंत आणि तुझ्या मार्गे चालणारे असे होण्यासाठी प्रत्येकाचा ताबा घे, तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो देवा. तुमची प्रार्थना ऐकली, विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे म्हणून ते ऐकले बाप्पा. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.